मित्रांनो नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे. रात्री 7:52 चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे. मध्यरात्री 12:16 चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो हा श्रण योग आहे. रात्री 8:51 वज्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव करण आहे. सकाळी 7:19 तैतिल कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री 7:52 गरज कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:13 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:59 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे सोमवेवासे हस्त नक्षत्र हर्षण योगी कौलव करणे एवं तैतिल करणे त्रयोदशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती पहिली वेळ आहे सकाळी 7:12 यानंतर करण बदली होत आहे आणि त्याची वेळ मर्यादा आहे रात्री 7:52 म्हणजे 7:52 या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या परत पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29-30 मे, दिनांक 1, 3, 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 3 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 3, 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29-30 मे, दिनांक 1, 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 1, 3, 6, 8, 9, 10 आणि 13. तर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत मे, दिनांक 3, 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29-30 मे, दिनांक 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 1, 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले मे, दिनांक 7. हा एकमेव मुहूर्त आहे. मित्रांनो, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 1, 3, 8, 10, 13 आणि 14.
यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळातच करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण आवश्यकता असेल तरच करा मित्रांनो, कारण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे ठरते. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरविता पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो रात्री 7:52 पर्यंत आहे, त्यानंतर नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये प्रदोष आहे मित्रांनो. जे शिवभक्त असतील त्यांनी या प्रदोष व्रताचे आचरण नियमात राहून करायचे आहे. सायंकाळी सुचिरभूतून आपल्याला जवळच्या जागृत अशा शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेकयुक्त सेवा करायची आहे मित्रांनो. काही मंत्र जप करायचा आणि दान धर्म देखील करायचा आहे. त्यानंतरच आपल्याला या उपवासाचे पारणे फेडायचे आहे मित्रांनो. मित्रांनो, त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर सायंकाळी 7:52 हजर आहे. याचा जर आपल्याला उपयोग होत असेल तर आपण अवश्य करावा. यामध्ये आपण नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागण्याची शक्यता आहे. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्र. त्यापेक्षा आपण या 1.5 तासाच्या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावीत मित्रांनो, जेणेकरून अपयशाला आपल्याला सामोरे जावे लागणार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.